सर्पहत्येवर आकाश जावरेंची धडक कारवाई, आरोपीस वन विभागाकडून चेतावणीसह माफीनामा। आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। सर्पहत्येवर सर्पमित्र आकाश जावरे यांची कायदेशीर कारवाई, वन विभागाकडून आरोपी चेतावणी देऊन सोडण्यात आलं। वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार जिल्ह्याचे सल्लागार माननीय आकाश जावरे यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा वन्यजीव रक्षणाची जबाबदारी ठळकपणे समोर आली आहे। दिनांक 21 डिसेंबर रोजी शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील क्रिएटिव्ह स्कूल परिसरात पानधिवड प्रजातीचा सर्प निर्दयपणे मारण्यात आला होता। या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आकाश जावरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेऊन शहादा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात सुपूर्द केले। यानंतर सर्पमित्र जावरे यांनी या संदर्भात क्षेत्रीय वनाधिकारी रत्नपारखे साहेब आणि वनपरिक्षेत्र अधिकारी बिरारे मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला। वन विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्याकडून बंधपत्र व माफीनामा लिहून घेऊन त्यास चेतावणी देऊन सोडण्यात आले। या प्रकरणानंतर सर्पमित्र आकाश जावरे यांनी जिल्ह्यातील जनतेस आवाहन केले आहे की कुठल्याही भागात सर्प आढळल्यास त्याला इजा न पोहोचवता जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधा आणि त्यांना पकडण्यासाठी बोलवा। वन्यजीव हे आपल्या पर्यावरणाची अमूल्य संपत्ती आहे, त्यांचा बचाव हा प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य आहे। वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृतीचा हा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय। परिवर्तन 24 न्यूजचा जनतेस संदेश, सर्पहत्येने नाही संरक्षणाने बदल घडतो। वन्यजीव हे निसर्गाच्या संतुलनाचं प्रतीक आहे। सर्प दिसल्यास घाबरू नका, मारू नका, सर्पमित्रांना कळवा। आपला एक फोन एका जीवाचं रक्षण करू शकतो। जागे व्हा, जबाबदार नागरिक बना, निसर्ग वाचवा, पर्यावरण जपा।